भक्त्यामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्। भक्त्या माम अभिजानाति, भगवान म्हणतात मी जसा आहे जेवढा आहे तसा तो यथार्थ पद्धतीने जाणून माझ्या स्वरूपामध्ये प्रवेश करतो, तो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, असं प्रतिपादन करून पण ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्लोकावरती 100 पेक्षा जास्त ओव्या भाष्याच्या स्वरूपामध्ये प्रकट केल्या आहेत आणि जवळजवळ ह्या श्लोकावरच्या भाष्यातून संपूर्ण तत्वज्ञानाचं सारच जणू काही मौलींनी प्रकट केलेलं आहे असं जाणवतं. या विषयाला सुरुवात झालेली आहे ती 51 क्रमांकाच्या श्लोकापासून. भगवंताने सांगितलं ज्ञानाची योग्यता प्राप्त झालेल्या महापुरुषाला कशा प्रकारची सिद्धी प्राप्त होते. सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध में, असं म्हणून सुरुवात केली. त्यानंतर विविक्त सेवी लघुभाषी अथवा काय मानसा ध्यान योग करो नित्यम वैराग्यम समुपासते, याचा विचार केला. नंतर अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्वम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते, असं करत करत 51 श्लोकापासून तर क्रम सांगितला. त्यामध्ये नकारात्मक असणाऱ्या अहंकारादिकांचा त्यागही सांगितलाय. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. अहंकारादिकाचा त्याग केल्यानंतर शांती प्राप्त होते आणि मग डिस्कनेक्ट होत होतं.
तर हा श्लोक क्रमांक 51 पासून तर 55 श्लोकापर्यंत एक साधनेचा क्रम सांगितला आणि त्या साधनेच्या क्रम सांगत असताना त्याचा उपसंहार आता ज्ञानेश्वर महाराज करताय. म्हणून त्या शब्दाचा प्रयोग काही ओव्यांच्या मध्ये तो येणार आहे. क्रमयोगी क्रमयोगी. क्रमयोगी म्हणत असताना जो साधनेचा क्रम 51 श्लोकापासून सुरुवात केली तर 55व्या श्लोकापर्यंत ह्या साधनेचा क्रम चाललेला आहे. आणि मग त्याचा संदर्भ घेऊन पुढच्या ओव्यांची सुरुवात होते. किंबहुना ऐशे निखळ मीपणा जोडे तया फळ शेवोनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते. हा जो क्रमयोग सांगितला आहे, विविक्त शेवी लघभासी हितवा काय माणसा एकांतामध्ये राहणं, आहाराचं कमी सेवन करणं, ध्यान योगामध्ये राहणं, त्यानंतर अहंकार दर्प वगैरे त्यांचा त्याग करणं आणि मग ब्रह्मभावाची योग्यता प्राप्त झाल्यानंतर कशी प्रसन्नता प्राप्त होते आणि मग भगवंत त्याला पराभक्ती देतात आणि त्या पराभक्तीच्या द्वारे तो भगवंताला कसा जाणतो आणि जाणून तो भगवंताच्या स्वरूपामध्ये कसा प्रवेश करतो, हा सगळा क्रम आहे. म्हणून याला क्रमयोगी असं म्हटलंय. याप्रमाणे काल आपण पाहत होतो की समता जेथे सामावली जाते, विश्राम जेथे विश्रांतीला येतो आणि अनुभवही ज्या ठिकाणी अनुभव वेडावला अनुभूतीपणे, अनुभवासाठी पुढे विषय पाहिजे आणि अनुभवासाठी मागे आश्रय पाहिजे. आश्रय आणि विषय हे दोन नसेल तर स्वतंत्र अनुभव कशाचा असेल. म्हणून अनुभवाला जेव्हा आधार आणि विषय नसतात तेव्हा अनुभवतही वेडावला जातो. अशी जी स्वरूप स्थिती आहे त्या स्थितीमध्ये कोणत्या शब्दाची गरज नाही, कोणत्या अक्षरांची गरज नाही, सहज स्थिती आहे. त्या सहज स्थितीचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किती अंक सांगायचं, किंबहुना किंबहुना बहुना किम, आणखी काय सांगायचं. ऐसे निखिळ मीपणा जोडे तया फळ. असं जे सर्व उपाधींचा निराश केल्यानंतर खाली जे निखिळ शुद्ध परब्रह्म चैतन्य आहे, त्या चैतन्याची प्राप्ती तया मीपणा जोडे ऐशे फळ, अशा भक्तीच्या द्वारे त्याला माझ्यापणाची म्हणजे भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होते. हे फळ प्राप्त झाल्यामुळे सेवोनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते, या क्रमयोगाची जी काही वेली आहे, साधनेचा जो क्रम सांगितला आहे, वेल ही विस्तारली जाते. त्याप्रमाणे 51व्या श्लोकापासून सुरुवात होऊन ती 55व्या श्लोकापर्यंत साधनेचा विस्तार सांगितला. म्हणून त्या साधनेला या ठिकाणी वेल असं म्हटलं. आणि ते कर्मयोगाची वेली वेल्हाळ सेवनी, त्या क्रमयोगाची जी वेल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या साधनेचं अनुष्ठान ज्यांनी केले आहेत त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती होते. मीपणा तया जोडे हे फळ, भगवंताची प्राप्ती होणं हेच त्याचे फळ आहे, असा हा भाग सांगितला. पुन्हा क्रमयोग शब्दाचा प्रयोग माऊली करतात. पै क्रमयोगा किरीटी चक्रवर्तीची मुकुटी, मी चिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी तो क्रमयोगी आणि भगवंत या दोघांच्या मध्ये
एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे साटोवाटी. साटोवाटी साटोवाटी हा एक शब्द असा आहे मराठी भाषेमध्ये, तुम्ही मला काही द्यायचं आणि मी तुम्हाला काही द्यायचं, त्याला साटोवाटी म्हणतात. मग ह्या क्रमयोग्याने काय दिलं आणि क्रमयोगाला काय मिळालं? ज्ञानेश्वर महाराज भगवंत आणि क्रमयोगी या दोघांच्या मधले असलेल्या संबंधाचं वर्णन करतात. किरीटी, क्रमयोगा किरीटी, चक्रवर्तीची मुकुटी. हा जो क्रमयोगी आहे, हा क्रमयोगी स्वानंद साम्राज्याच्या चक्रवर्तीचा तो मुकुट बनतो, तो मुकुटस्थानी आहे. कर्मयोगा किरीटी, चक्रवर्तीचा मुकुटी मी चित्ररत्न. हा जो क्रमयोगी आहे तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती बनतो आणि त्याच्या मुकुटस्थानी भगवंत म्हणतात मी चिद्रत्न होतो. म्हणजे तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती बनल्यानंतर त्याच्या मुकुटाच्या ठिकाणी असणारं जे काही रत्न आहे, भगवंत म्हणतात मीच त्याच्या सर्वोच्च ध्येयाचं चिद्रत्न बनतो, म्हणजे मी त्याच्यासाठी मोक्ष स्वरूप प्राप्त करून देतो. अच्छा, मग मी त्याला दिलं, मग त्याने मला काय दिलं आहे? तो माझा भक्त होय, तो माझा भक्त होतो, म्हणजे तो माझ्यापेक्षा वेगळा राहत नाही, माझ्याशी अभिन्न होते, माझ्याशी अनन्य होतो. म्हणजे तो माझा भक्त झाला, म्हणजे मला समर्पण केलं, त्यांनी मला त्याचं अस्तित्व दिलं आणि मी त्याच्या जीवनामध्ये मोक्षाच्या स्वरूपामध्ये, ध्येयाच्या स्वरूपामध्ये मी त्याला प्राप्त झालो. म्हणजे मी त्याला प्राप्त झालो आणि तो मला प्राप्त झाला, ही एकमेकाची साठोवाटी. क्रमयोगा हे किरीटी, चक्रवर्तीची मुकुटी मी चिद्रत्न. त्या चक्रवर्ती बनला आणि त्याच्या मुकुटस्थानी मी असणारा चिद्रत्न बनलो त्यासाठी, आणि तो माझा भक्त होय, तो माझा भक्त बनला. अशी एकमेकाच्या मध्ये काय साठोवाटी झाली, म्हणजे देवाणघेवाण झाली, असा शब्द प्रयोग आहे. की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा वाव झाला तो. आता हा जो क्रमयोगी आहे त्या क्रमयोग्याची प्रशंसा केली आहे. म्हणजे 51व्या श्लोकापासून तर 55व्या श्लोकापर्यंत जे सगळं वर्णन आलेलं आहे, त्या वर्णनाचा अनुष्ठान ज्याने केलं असा हा जो क्रमयोगी आहे, त्या क्रमयोगाची प्रशंसा करतात. कर्मयोग प्रासादाचा, कर्मयोगी हाच जणू एक प्रकारचं मंदिर आहे. कळसू हा मोक्षाचा आणि कर्मयोगाच्या मंदिराचा कळस कोण असेल तर मोक्ष आहे. क्रमयोगाच्या मंदिराचा कळस कोण असेल तर हा मोक्ष आहे. म्हणून क्रमयोग प्रासादाचा, क्रमयोगी जो आहे हाच एक प्रकारचा मंदिर आहे आणि त्या मंदिराचा कळस हा मोक्ष आहे. तयावरील अवकाशाचा वावा झाला तो, आणि त्या मंदिराच्या वर कळस जो आहे आणि त्या कळसाच्याही वरती जो अवकाश आहे, तो अवकाश म्हणजे ती जे आकाश आहे, ते आकाश हा क्रमयोगी बनलेला आहे. म्हणजे मोक्षाच्याही वरचं स्थान त्याचं आहे. या म्हणण्याचा अर्थ असा आहे, जी पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती रिघावा भक्तीपंथी जगात येतो. हा जो भक्त आहे हा भक्तीच्या माध्यमातून मोक्षाचं दान हा इतरांना देत असतो. पुरुषार्थ सिद्धी चौथी, चौथी म्हणजे मोक्ष घेऊन आपली हाती,
तो मोक्ष आपल्या हातामध्ये घेऊन तो जगाला भक्तिपंथी देतोच आहे. भक्तीच्या माध्यमातून त्या मोक्षाचं वितरण तो करत असल्यामुळे मोक्षापेक्षाही श्रेष्ठ स्थान त्या क्रमयोग्याचं आहे. पुन्हा साधना करणाऱ्या त्या क्रमयोगाची स्तुती चालली असल्यामुळे पुन्हा त्या क्रमयोगाच्या बद्दल असं म्हणतात, नाना संसार अडवी क्रमयोग वाट बरवी जोडिली ते मदैक्य गावी पैठी झालीसे. रूपक केला आहे. हा संसार काय आहे म्हटले, अडवी. अडवी शब्दाचा अर्थ आहे जंगल. संसार हे अडवी म्हणजे अडराण आहे, जंगल आहे. परंतु या संसार रूपी या अडराणामध्ये, या अरण्यामध्ये, या जंगलामध्ये एक चांगली वाटे म्हटली. कोणती? क्रमयोगी वाट बरवी. जी 51 ते 55 श्लोकांच्या पर्यंत जो साधनेचा क्रम सांगितला आहे, तो क्रमयोगाची वाट आहे, अत्यंत बरवी आहे, अत्यंत चांगली आहे. म्हणून ज्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घ्यायचे, स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची, आत्मज्ञानाची साधना करायची आहे, त्यांनी हे श्लोक पंचक, हे 5 श्लोक अतिशय महत्वाचे आहेत. आणि संपूर्ण गीतेचं सारच प्रगट केलेलं ह्या 5 श्लोकांच्या मध्ये. म्हणून या क्रमाक्रमाने ह्या मोक्षाच्या सिद्धीपर्यंत पोहोचता येत असल्यामुळे हा क्रमयोग त्या संसार रूपी अरण्यातील ही अतिशय चांगली वाट आहे. त्या वाटेने ध्येयापर्यंत पोहोचता येतं का म्हटले, हो. जोडीले ते मदैक्य पैठी झालीशे. मदैक्य गावी ते जोडिली. माझ्या आत्मस्वरूपाच्या गावी ही क्रमयोगाची बरवी वाट जी आहे ना, ती माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त झालेली आहे. ती क्रमयोगाची वाट माझ्यापर्यंत येऊन ती पोचते. असा हा क्रमयोगाचा विचार या ठिकाणी स्तुतीच्या भूमिकेतून सांगितला आहे. संसार अडवी, संसार रूपी ही जंगल, आणि त्यामध्ये क्रमयोगाची अत्यंत ही चांगली वाट, आणि त्या वाटेच्या द्वारे मदैक्य मदैक्य गावी ते जोडिली. मदैक्य म्हणजे भगवंत म्हणतात, माझ्या गावी, माझ्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी ही क्रमयोगाची वाट येऊन पोचलेली आहे, विस्तारलेली आहे. म्हणून क्रमयोगाचं खूप तोंड भरून माऊली या ठिकाणी वर्णन करतात. हा असो क्रमयोग ओघे तेने भक्ती चित्ते गांगे मी स्वानंदोधी वेगे का केला की गा. म्हटले, हा क्रमयोगाची वाट कधी चांगली आहे ती आता स्तुती करून विस्ताराने सांगितलं आहे. क्रमयोगा ओघे, त्या क्रमयोगाच्या ओघाने, आणि तेने भक्तचित्ते गांगे, त्या भक्तरूपी चित्ताच्या गंगेने, क्रमयोगाच्या रस्त्याच्या माध्यमातून, आणि ज्याने भगवंताला चित्त दिलेलं आहे असा भक्तचित्त रूपी गंगेच्या माध्यमातून, असा जो क्रमयोगाच्या माध्यमातून जो माझ्याकडे येतो, मी स्वानंद उदधी वेगे अखिला की गा. मी, भगवंत म्हणतात, मी स्वानंद, स्वतःचा स्वरूपाचा जो आनंद आहे, हाच जणू काही एक समुद्र आहे. स्वानंद समुद्र रूपी त्या उदधीमध्ये वेगे ठाकीला की तो अत्यंत वेगाने माझ्या स्वरूपाला ह्या क्रमयोगाच्या माध्यमातून येतो. म्हणजे क्रमयोगाचा हा जो ओघ आहे, तो ओघ वाहता वाहता भक्ताच्या जीवनामध्ये येतो, आणि भक्ताचं चित्त हेच गंगेचं स्वरूप धारण करतं. आणि गंगा जशी समुद्राला प्राप्त होते, तसा हा भक्तचित्त गंग माझ्या स्वानंद स्वरूपाकडे येऊन प्राप्त होत असतो.
हा ठायवरी सुवर्मा, क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. हा ठायवरी सुवर्मा, हा सगळा साधनेचा क्रम सांगितला आणि मग त्याचं वर्णन करताना सांगितलं, कोणतीही साधना सांगितल्यानंतर त्याचं वर्म ज्याला चांगल्या पद्धतीने कळतं, असं अर्जुनाचं एक नाव आहे, हे सुवर्मा. क्रमयोगी आहे महिमा, हा क्रमयोगाचा मोठा महिमा या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे. म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. आतापर्यंत ह्या क्रमयोगाचा महिमा आम्ही अनेकदा पुन्हा 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 51व्या श्लोकापासून तर 55व्या श्लोकापर्यंत विस्ताराने आम्ही सांगितला. त्यातून अंतःकरणाची शुद्धी होते, विकार निवृत्त होतात, अंतःकरणाची तयारी होऊन तो माझ्या स्वरूपाला कसा प्राप्त होतो, हा क्रमयोग सांगितला आहे. पण हे सांगत असताना एक वर्म पण असं, पै देशे काळे पदार्थे, साधूनी घेई जे माते, तैसा मी तैसा नभे मी आयते, सर्वांचे सर्वही. भगवंत म्हणतात, देशे मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर विशिष्ट देश, विशिष्ट काळ, विशिष्ट पदार्थ यांच्या माध्यमातून मला प्राप्त करून घेता येतं, असं जर कोणी म्हणत असेल, असं नाही. भगवंत म्हणतात, हा बाह्य गोष्टीच्या मध्ये ती प्राप्त करून घ्यायची असेल तर विशिष्ट देश लागतो, विशिष्ट काळ लागतो, विशिष्ट पदार्थ लागतात आणि ते सगळे साधले गेले मग बाह्य वस्तू प्राप्त. भगवंत सांगतात, देश काळ आणि पदार्थ यांच्या साधनेने मी प्राप्त होतो असं नाही. कारण का म्हटले, तैसा मी नव्हे, तसा मी नाही. असं कारण एक आहे, सर्वही सर्वांचे आयते, सर्वांच्या अंतःकरणामध्ये मी स्वयंभूच आहे, मी नित्य प्राप्तच आहे, मी त्यांचं स्वरूपच आहे. म्हणून आपल्यापेक्षा भिन्न काही एखादी वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर विशिष्ट काळ लागतो. ज्वारी बाजरीचं पीक घ्यायचं असेल तर पावसाळा लागतो. तसं देश काळ वस्तू लागतो. परंतु भगवंत म्हणतात, माझी प्राप्त करून घेण्याकरता देश काळ वस्तूची गरज नाही, ही प्रत्येकाचं जीवाचं वास्तविक स्वरूपच आहे. माझ्या प्राप्तीसाठी फार प्रयत्न करावे लागतात. मी नित्य प्राप्तच आहे. नित्य प्राप्तच आहेत, मग प्रयत्न कशा करता करायचा. म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही. माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेताना फार प्रयत्न करावा लागत. मी लाभे हे उपायी साचची गा, परंतु ह्या उपायांच्या द्वारे मी प्राप्त होतो हे खरं आहे. मी लाभे ये उपाय, ह्या उपायांच्या द्वारे माझा लाभ होतो, माझी प्राप्ती होते, साचची गा, हे खरंच आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी पुढे जाऊन सांगणार आहे, मग प्रयत्न कशा करता करायचा. आणि त्या प्रयत्नाच्या मध्ये किती भाग आहे ते सांगत असताना, माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा लागतो, परंतु मी नित्य प्राप्तच आहे. कसा आहे ते सांगतात, एक एक गोष्ट समजून सांगतात. एक शिष्य एक गुरु, हा रुडला साच व्यवहार. एक गुरु, गुरूंना प्राप्त झालेला एखादा शिष्य, पुन्हा तो शिष्य, पुन्हा गुरु, अशी सारखी परंपरा अव्याहतपणे भगवान शंकरापासून चालत आलेली आहे. एक गुरु, एक शिष्य एक गुरु, हा रुढला साच व्यवहार, हा खरोखर सत्यत्वाने हा व्यवहारामध्ये खरा ठरला आहे. तो सगळा व्यवहार कशा करता आहे म्हटले, गुरु शिष्याचा संबंध, गुरु आहे, शिष्य त्याला समर्पित होऊन जातो, त्यातून काय निश्चित प्राप्त करून घ्यायचा आहे, तो मत प्राप्ती प्रकारो जाणावया. तो भगवंताच्या प्राप्तीचाच प्रकार जाणण्यासाठी
ही गुरु शिष्याची परंपरा अव्याहतपणे ह्या जगामध्ये नांदत आलेली आहे. अगा वसुदेच्या पोटी विधान सिद्ध किरटी, वन्ही सिद्धी काष्टी ओहा दूध. भगवंत नित्य प्राप्त कसाच आहे, तसं वसुधेच्या पोटी म्हणजे पृथ्वीच्या पोटी वेगवेगळ्या प्रकारचे साठे आहेतच. सोन्याचे आहेत, चांदीचे आहेत, वेगवेगळ्या धातूंचे सगळे साठे आपल्याला पृथ्वीमध्येच मिळतात. वसुधेच्या पोटी निधान सिद्धी किरटी, वन्य सिद्ध काष्टी, काष्टामध्ये वन्य आहेतच आणि गायीच्या काशेमध्ये दूध आहेतच. गायीच्या काशेमध्ये दूध सिद्ध आहे, काष्टामध्ये अग्नी सिद्ध आहे आणि वसुधेच्या पोटी आणि पृथ्वीच्या पोटामध्ये वेगवेगळे खनिज आहेतच. परंतु ते प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्यावरती जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध दूर करण्याचे साधन फक्त करावे लागतात. आणि मग ते कसे करावे लागतात, त्याचा जो विचार आहे तो विचार क्रमाक्रमाने पुढे येतो. जसं की पाणी जमिनीमध्ये आहेच, पण ते प्राप्त करून घेण्यासाठी त्यावरची दगड, माती, विटा ह्या बाजूला काढाव्या लागतात. तसं स्वस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मवस्तू नित्य प्राप्तच आहे, परंतु त्यामध्ये असणारी काप यांची निवृत्ती केली स्वस्वरूपाची प्राप्ती होते. शेष विचार आहे तो क्रमाने आपण पाहूया. तूर्त आपण या ठिकाणी थांबूया.